आपण पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती शेतीविषयी विविध योजनांची माहिती घेत असतो. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की PM किसान योजना याचे वर्षाला जे 6,000 रुपये मिळतात त्याची नवीन नोंदणी कशी करायची व त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला लागणार आहे 7/12/8 बँक पासबुक, आधार कार्ड, एक आधार नोंदणीकृत असलेले मोबाईल नंबर. मित्रांनो, आधार क्रमांक हा मोबाईल नंबरला लिंक असलेलाच पाहिजे, त्याशिवाय नोंदणी होणार नाही. आपल्याला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याच्या पाठोपाठ आपल्याला 8 अपलोड करायची आहे. त्याच्या पाठोपाठ आपल्याला बँक अकाउंट आपल्याला अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करत असताना एक काळजी घ्यायची आहे. ती काळजी म्हणजे जे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे ते डॉक्युमेंट PDF मध्येच असायला हवेत व आधार कार्ड 50 KBच्या पुढे नसायला हवं व इतर डॉक्युमेंट 100 KBच्या पुढे नसायला हवेत. चला तर मित्रांनो, अर्ज कसा करायचा आपण ते पाहूयात. न स्किप करता हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्की समजेल. त्यासाठी आपल्याला जाणार आहे आपल्या एका वेबसाईटवर PM किसानच्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. PM किसान असं टाईप केल्यानंतर पहिलं जे वेबसाईट ओपन होणार आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर PM किसानची योजना आहे त्याचं होमपेज ओपन होणार आहे. इथं ऑप्शन आहेत भरपूर. CSC लॉग इन इथं वरती आहे, लॉग इनवरती आहे. आपल्याला फार्मर कॉर्नरवरती जायचं आहे. इथे eKYC आहे. आपण नेव फार्मर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक बरोबर टाका. आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा आहे. मोबाईल नंबर बरोबर टाका. त्याच्यावरती आपल्याला OTP येत असतो. त्याच्यानंतर आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे. माहिती बरोबर टाका. त्याच्यानंतर खाली कॅप्चा कोड आहे, कॅप्चा कोड टाका व सेंड OTP वरती क्लिक करा. आपल्याला सुरुवात 2 SMS येणार आहेत. त्याच्यामधला एक किसानचा OTP येईल. त्याच्यानंतर आधार क्रमांकचा देखील OTP पाठोपाठ येणार आहे. OTP बरोबर टाकून घ्या. जर OTP आलेला नसेल तर रिसेंट OTP ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर परत एकदा कॅप्चा टाका व सबमिट बटनावरती क्लिक करा. इथे पाहू शकता तुम्ही खाली ऑप्शन आलेला आहे. 2 प्रकारचे दिसलेत, रुरल आणि अर्बन. आपण ग्रामीणमध्येच टाकणार आहेत. आपल्याला OTP आलेला आहे आधारचा, तो आधारचा OTP देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे. व्हेरीफाय आधार OTP वरती क्लिक करायचं. नेव रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला ओपन होणार आहे. बेसिक माहिती आहे. आपल्याला जर लँग्वेज बदलायची असेल तर लँग्वेजसुद्धा आपण चेंज करू शकतो. मी इंग्लिशच ठेवेन. आपले ॲड्रेस टाकायचा आहे, आपला जिल्हा टाकायचं. त्याच्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला तालुका टाकायचा. त्याच्यानंतर पंचायत समिती, तहसील टाकायचं. त्याच्यानंतर आपलं गाव जे आहे ते गाव सिलेक्ट करायचं. बाकीची माहिती जी रखाना रिकामा आहे तो टाकायचा. कॅटेगरी टाकायची, आपली कास्ट कॅटेगरी कोणती ती टाकायची. फार्मर टाईप स्मॉल फार्मर आहे की लार्ज फार्मर आहे ते टाकायचं. त्याच्यानंतर आपण जे खाते क्रमांक देणार आहेत त्याचा IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड, बँक अकाउंट नंबर खूप क्रिटिकल असतं, त्यामुळे IFSC कोड आणि बँक अकाउंट नंबर टाकत असताना व्यवस्थितपणे टाका. IFSC कोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिक बँक नेम येणार आहे. अकाउंट नंबर टाका. अकाउंट नंबर देखील खूप क्रिटिकल आहे. अकाउंट नंबर परत 2 वेळेस झाला तरी चालते, पण चेक करून पहा. त्यामुळे परत काय अडचण येणार नाही याची काळजी घ्या. सर्व काही तुम्हाला असं अवघड असं काही नाही, सगळं क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा रकाना जो भरायचा आहे तो आपल्याला आहे वडिलाचं नाव. वडिलाचं नाव टाका. जरी एकच नाव टाकलं तरी काय हरकत नाही, पूर्ण नाव टाकायची काही गरज नाही. ते टाकल्यानंतर आपल्याला लँड रजिस्ट्रेशन ID आहे. जास्त लोकांना इथंच प्रॉब्लेम येतो. लँड रजिस्ट्रेशन ID कुठं असते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे.
तेच टाकायचं आहे. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं गेलं तर फेरफार क्रमांकला लँड रजिस्ट्रेशन आय डी म्हणतात. रेशन कार्ड क्रमांक टाका, संपूर्ण रेशन कार्ड क्रमांक टाका. शक्यतो सर्वात 27-20 आहे. आपल्या रेशन कार्डच्या पहिल्या पेजवर असतं. रेशन कार्ड क्रमांक हा देखील खूप व्यवस्थित टाका, का तर चेक होणार आहे. ज्याच्या घरामध्ये अगोदर याचा लाभ घेतलेला आहे त्यांना याची लाभ घेता येणार नाही. त्यामुळे रेशन कार्ड आता नवीन हे केलेलं आहे. आर यू ॲक्सेप्ट PM किसान? यस करा. त्याच्यानंतर आपल्याला शेतजमिनीचा जो डाटा आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. निळ्या बटनावर ॲड बटनावरती क्लिक करा. सुरुवातीला आपला सर्वे नंबर टाका. सर्वे नंबर 7-12वर देखील असतो आणि 8वर देखील असतो. त्याच्यानंतर आपल्याला जो खाता नंबर असतो तो खाता नंबर लेफ्ट साईडला असतो, 8वरती असतं, तो टाका. आणि एकूण जमीन आपल्याला किती आहे ती हेक्टरमध्ये टाकायची आहे. लक्षात राहू द्या, हेक्टरमध्ये टाकायची आहे. जर आपल्याला 1 हेक्टरपेक्षा कमी असेल तर 0 पॉईंट पुढे काय असेल ते टाकायचं व ॲड बटनावरती क्लिक करायचं. वरती ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर क्लोज करा. क्लोज बटनावरती क्लिक करा आणि आपल्याला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. जे लँडवरती आपल्याला जमिनीची 8 अपलोड करायची आहे. नुसती 8 जरी अपलोड केली तरी चालेल. लँड आणि बँक पासबुक 100 KB आत असावं आणि PDF असावं. आणि जे आधार क्रमांक आहे ते 50 KB आत असलं पाहिजे आणि ते देखील PDF स्वरूपामध्ये असलं पाहिजे. मोबाईलवरून देखील फॉर्म भरता येतो. त्याचं फोटो काढून आपल्याला PDF कन्वर्ट करता देखील येतं. त्याची साईज देखील बघता येते. मी डॉक्युमेंट अपलोड करतो आहे. डॉक्युमेंट अपलोड करताना देखील योग्य डॉक्युमेंट योग्य ठिकाणी गेलं पाहिजे याची दक्षता घ्या. एक तरी PM किसान योजना खूप दिवसानं नवीन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. परत होत नाही. सुरुवातच तुम्ही योग्य करा. म्हणजे सुरुवातच तुमची जी आहे नोंदणी ती योग्य रीतीने केली तर काही अडचण येणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड हॅज बीन सबमिट सक्सेसफुली. युअर फार्मर ID जे काय असेल ते फार्मर ID तुम्हाला आलेली आहे. त्याचा नोंदणी देखील तुम्हाला SMS द्वारे आलेली आहे. तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला PM सन्मान निधी योजनेचा फॉर्म भरायचा आहे. मला आशा आहे की तुम्हाला नक्की व्हिडिओ समजलेला असेल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ पाहून आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.